आहेत ना ते आता त्यांनी आता पाठवले हे परीक्षा लवकर घेते आठवडाभरात परीक्षा कॉल केला सर बरं होईल सर ते पाठवलं आहे साहेब काय झाले आयोग ठाम आहे तर दुसरं घेण्यासाठी जर आपण विद्यार्थ्यांच्या वतीने 80,000 मुलांचा प्रश्न आहे तर आयोग लगेच पुढे परीक्षा थोडे दिवस 15 दिवस घेऊ शकतो आणि राहिलेल्या मुलांचा फॉर्म भरून घेऊ शकतो आणि त्याचबरोबर काही 2 परीक्षा आहेत IBPSची पण आहे आणि IBPSच्या 6,000 जागा आहेत त्यामुळे काय झालं 6,000 जागांमुळे 1 लाख मुलं परीक्षेला बसली मग एकतर राज्य सेवा देऊ शकतात किंवा IBPS मग कर्नाटक गव्हर्नमेंटनी पुढे घेतली परीक्षा 18 ऑगस्टला असंच झालं सर समाज कल्याणची एक्झाम होती आणि IBPSची पण होती दोन्ही ओव्हरलॅप झाला आणि आज राज्यव्यापी आंदोलन होतं पण किरण दादा म्हटलं तसं काही करू नका साहेबांना भेटतो कृषीचा विषय संपवतो आपण ते म्हणाले राजनीश मला हे आमच्याकडे आता आलेले रिक्वेस्ट हे आम्ही ताबडतोब करतो सर आयोगाकडून तसं नोटिफिकेशन यावं साहेब तुम्ही कॉल केला तर बरोबर नाही 258 साठी आणि सर 258 जागेसाठी 1.5 लाख ॲग्रीचे मुलं बसतात ओव्हरऑल आणि सर मला तुमचं एक कौतुक करायचं आहे मी कोणत्या पक्षाचं नाही आहे पण आपल्या सरकारने कृषी सेवेपासून क्लर्कच्या 7,000 जागा ओव्हरऑल जर बघितल्या तर सगळ्यात जास्त म्हणजे महाराष्ट्र 1960 पासून अस्तित्वात आल्यापासून कधीच एवढं झालं नाही ही काही छोटी स्थिती खरी आहे परंतु त्याचबरोबर ह्या 258 जागा जर ॲड झाल्या तर अजून चांगलं होईल कृषीचं जर काही लोकांनी ती तयारी केली त्यामुळे ते काही त्यांची सगळी प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणत होते मला याच्याबद्दल काय प्रॉब्लेम नाही सचिन मॅडमला कॉल केला तर सर बरं होईल शुभम सर ही जी ऍड असं म्हणलं की आम्ही ही जागा 25ला ऍड करू पण एक मी सांगतो सर ही इलेक्शन आहे होतं आयोगाला निवडणूक लढवायची आपल्याला लढवायची 2024 मध्येच ह्या जागा ऍड व्हायचं आपल्या म्हणणं आहे की आचारसंहितेच्या आणि ह्याच ऍड मध्ये जागा ते ऍड व्हायची परीक्षा पुढे घ्यावी लागेल 25ची एक्झाम सर पुढे जाईल भरायला लागते सर काही मुली एक्झाम काय पुढे जाईल कृषी फक्त एकच रिक्वेस्ट आहे सर्व मुलींकडनं की साहेब फक्त तुम्ही आत्ता मॅडमला फोन करा आमच्यासमोर कारण आम्ही खूप सचिव मॅडम मॅडमच्या बॉसने साहेबांनी सांगितलं सर धन्यवाद साहेब.